रामकृष्ण हरी माऊली। मी सिद्धेश ताकवले। जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विठ्ठल भक्तीनं भिजला दिवे घाट, जाहली सोपी वाट पंढरीची। विणाचा झंकार, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू नामाच्या बळावर दिवे घाटाचा हा अवघड टप्पा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आज लीलाया पार केला आणि माऊलींची पालखी संत सोपान देवांच्या सासवड नगरीत विसावली। पुणेकरांच्या आदरातिथ्यानं भारावलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा आज सकाळी मार्गस्थ झाला। हडपसर मार्गे तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेनं वळाली आणि माऊलींची पालखी सासवडच्या दिशेनं निघालेली आहे। आळंदी ते पंढरपूर या मार्गावरचे आळंदी ते पुणे हे अंतर 21 किलोमीटर अंतराचं आहे, तर पुणे ते सासवड हे 28 किलोमीटरचं अंतर आहे। सासवडचा टप्पा हा सर्वात मोठा आणि अवघड मानला जातो। या मार्गावरचा दिवेघाट हा पालखी सोहळ्याची परीक्षा पाहणारा तर असतोच, पण दुपारी वडकी मार्गे पालखी सोहळा घाटाच्या पायथ्यापाशी आला आणि भला थोरला दिवेघाट हा जणू स्वागतासाठी उभा ठाकलेला होता। दिवेघाट पाहताच वारकऱ्यांच्या उत्साहात सुद्धा भर पडली। विठू नामाच्या छंदात वारकरी घाट चढू लागले, तोवर वातावरण भरलेलं आणि हिरवा शालून असलेल्या दिवेघाटात निसर्गाची मुक्त उधळण सुरू होती। धुक्याची हलकीशी चादर सुद्धा अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि ज्ञानोबा तुकोबा माऊलींच्या जयघोषानं हा दिवेघाट पूर्णपणे असमंतात दुमदुमून गेला। पाहुयात तरी या वारीच्या टप्प्यावरती नेमकं काय काय घडलंय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आज दुपारी वडकी या ठिकाणी विसावला होता। आज या पालखी स्थळाचा कायापालट झाला। या पालखी स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे। आज माऊलींची पालखी दिवेघाट क्रॉस करून सासवड या ठिकाणी मुक्कामाला असणार आहे। ज्यावेळेला माऊलींची पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने निघते त्यावेळेला वाटेमध्ये वडकी नावाचं हे गाव आहे आणि या ठिकाणी माऊलींचा दुपारचा विश्रांती सोहळा असतो। माया आजूबाजूला तुम्ही बघत असाल की खूप मोठी गर्दी आहे आणि हे पालखी तळ आहे ज्या ठिकाणी हा विश्रांती सोहळा होतो। खूप चांगली व्यवस्था वडकीची ग्रामपंचायत आणि इतरच्या आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे। असंख्य नागरिक येत असतात आणि यावर्षी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली होती ती म्हणजे आळंदी या ठिकाणी अनेकांना जाता आलं नाही। अनेक दिंड्यांना अनेक वारकऱ्यांना त्या ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती आणि त्यामुळे अनेकांनी आपली वारी जी आहे ती या परिसरातून सुरू केली आहे। त्यामुळे आज वडकी आणि वडकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप गर्दी तुम्हाला दिसून येते। सासवडच्या मुक्कामी आज पालखी आहे, मात्र दिवेघाटाचं जे आकर्षण आहे ते पालखी सोहळ्यांना असतंच, वारकऱ्यांना असतं, दिंड्यांना असतं, तसंच ते सर्वसामान्य नागरिकांना पण असतं। सर्वसामान्य खूप सारी ग्रामस्थ नागरिक हे या संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात, दिवेघाटातून चालतात आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सासवडपर्यंत पालखी जेव्हा जाते तोपर्यंत ते पालखी सोहळ्यासोबत असतात। त्यामुळे खूप मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी। दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड इथं विसावली। या टप्प्यामध्ये पालखीचा दुपारचा विसावा वडकी या ठिकाणी होता। वडकी ग्रामस्थांनी याही वर्षी पालखीचं जोरदार स्वागतही केलं। या निमित्तानं वडकी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन मोडक आणि सहकाऱ्यांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि आज पालखी दिवेघाट पार करून सासवडच्या मुक्कामी जाईल।
ज्या ज्या वेळेला ह्या पालख्या वेगवेगळ्या गावांमधून जातात, शहरांमधून जातात, त्या वेळेला अनेक ठिकाणी विसावेसुद्धा असतात. सकाळचा विसावा, दुपारचा विसावा, संध्याकाळचा विसावा, अशी काही ठरलेली ठिकाणं आहेत आणि त्या गावांना त्या विसाव्याचे मान आहेत आणि त्या मानाप्रमाणे या गावचे जे सगळे स्थानिक आहेत, नागरिक आहेत, ती माऊलींच्या पालखीची स्वागताची तयारी करत असतात. त्या ठिकाणी मेळा भरतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. मी आत्ता वडकी या ठिकाणी आहे आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल वडकीचे सरपंच मोडक साहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची सगळी मंडळी आहेत ज्यांनी माऊलींच्या पालखीची पूर्णपणे तयारी या ठिकाणी केलेली आहे. आपण माहिती घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. किती वर्षांची ही परंपरा आहे आणि किती वर्षापासून तुम्ही सगळेजण ही तयारी करताय आणि स्वागत करताय? खरं तर आम्ही खूप भाग्यवान आहे की आमच्या गावातून ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते आणि त्या निमित्ताने आमच्या गावाला ग्रामस्थांना पालखीची, वारकऱ्यांची, सगळ्यांची सेवा या निमित्ताने आम्हाला करायला भेटते. आता तुम्ही पाहत असताल तर राज्य शासनाचं मी या ठिकाणी खास अभिनंदन करेल की त्यांनी खास वारकऱ्यांसाठी 15,000 स्क्वेअर फूटचा निवारा शेड उभारला आहे. अजून त्याच्यानंतर शोभेची कमान या ठिकाणी उभारलेली आहे. वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी दर्शन रांग, आमच्या इथं बऱ्यापैकी पुण्यातील आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भरपूर लोक या ठिकाणी येतात. त्यांच्या अतिशय उत्तम रीतीने वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सगळी सेवा त्यांची नियोजित व्यवस्थित सगळी व्यवस्था केली जाते. अजून साधारणतः काय व्यवस्था करावी लागते? कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी येतात, दिंड्या येतात. या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, वडकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, पलीकडे जर आपण बघितलं तर आरोग्य सेवेसाठी आम्ही एक पलीकडे एक इमारत आहे, त्यामध्ये कुणालाही काय हे झालं तर आम्ही त्या ठिकाणी ॲडमिटची पण व्यवस्था आहे. तिथं अशी अतिशय सुसज्ज अशी सगळं स्टाफ आहे. नंतरचं पुढचं नियोजन कसं असतं? पालखी दिवेघाट क्रॉस झाला की त्याच्यानंतर पुढे झेंडेवाडीच्या काही जोड्या असतात पालखीच्या आणि मानाच्या जोड्या आहेत पालखीच्या, त्या जोड्या घेऊन पालखी पुढे मार्गस्थ सासवडकरी होत असते. आजचा मुक्काम हा सासवडला असणार आहे पालखीचा. बरं, काय तुम्ही आवाहन कराल सगळ्या जे जमलेली लोकं आहेत, इथून जाणारी जी लोकं आहेत? कारण यावर्षी आत्ता पाऊस नाही आहे, पण आपण बघितलं 2-4 दिवसांपूर्वी खूपच पाऊस होता. खरं तर जसं आम्हाला समजतंय तसं पहिल्यांदाच बिगर पावसाची पालखी या ठिकाणी जात असेल. मी समस्त वारकरी बांधवांना एकच सांगेल की सगळ्यांनी काळजीपूर्वक जावं, सगळ्यांनी तब्येतीची काळजी करावी. काही अडचणी असेल तर संबंधित शासनाच्या यंत्रणा आहेत, ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी संपर्क साधून, काही अडचणी असतील तर त्यांनी तात्काळ संपर्क साधून त्यांचे काय असेल ते सांगावे. नक्कीच, थँक्यू तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वडकीहून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गामध्ये अनेक गावं येत असतात. माऊलींची पालखी गावात येते तो दिवस अक्षरशः दिवाळीसारखा असतो. वडकी गावामध्ये सुद्धा आज काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला पालखीच्या स्वागताची जय्यत तयारीची लगबग सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला गावामध्ये येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी मेळा भरला होता. वडकी गावातल्या भरलेल्या या मेळाव्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि ज्या वेळेला माऊलींचा पालखी सोहळा हा वेगवेगळ्या गावातून जातो त्यावेळेला अनेक उपक्रम गावामध्ये होत असतात. आता माझ्या मागे तुम्ही बघताय की या गावामध्ये मेळा लागला आहे आणि या मेळ्यासाठी सुद्धा अनेक दुकानं या ठिकाणी आहेत. शोभेच्या वस्तूंची दुकानं असतील, खेळण्यांची दुकानं असतील लहान मुलांसाठी. आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीनं या दुकानांमध्ये काय काय विकलं जातं आहे. आपण जरा बघूया, आपणही थोडासा या मेळ्याचा आनंद घेऊया. इथे या स्टॉलवरती बघा सगळ्या स्त्रियांसाठीच्या वस्तू आहेत. कानातलं, गळ्यातलं, असं काय काय छान छान या ठिकाणी विक्रीला आहे. आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं येणारी जी मंडळी आहेत ती या स्टॉल्सवरती काय ना काहीतरी घेत असतात. आता या ठिकाणी बघा पर्स वगैरे आहेत लावलेल्या, खूप छान छान गळ्यातल्या काही वस्तू, छोट्या पर्स, मोठ्या पर्स, असं बरंच काय काय आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पुढे जाऊया आपण पुढच्या स्टॉल्सवरती. हे अशाच इथे खाण्याचे पण पदार्थ आहेत. वडापावचा स्टॉल आहे. ताई नमस्कार, तुमचा स्टॉल इथला स्थानिक आहे का? स्थानिक नाही, आम्ही आळंदीहून आलेलो. आळंदीहून आलोय. किती दिवस तुम्ही हा स्टॉल लावता?
15 दिवस सोबतच. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावता का? हा असं रोडनीच. किती लोक येतात सगळे स्टॉलवरती? बरीच लोक येतात. भरपूर येतात आता लोकांना काही कमीच नाही, भरपूर येतात. बरं 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 बरं. भरपूर येतात. तर या स्टॉलवरती खाण्याकरता म्हणून भरपूर लोक या ठिकाणी येतात. आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने इथे बघा लहान मुलं खेळत आहेत. हे जम्पिंग साठी आहे आणि त्यांना बघा किती आनंद येतोय लहान मुलांना. ते सगळेजण आनंद घेत आहेत या सगळ्या मेळ्याचा. आम्ही राजगुरुनगरचे आहेत आणि आळंदीपासून स्टॉल लावतो आम्ही, आळंदी ते पंढरपूरपर्यंत. आळंदी ते पंढरपूर हो हो. किती ठिकाणी तुम्ही स्टॉल लावता? 17 मुक्काम होतात आमचे. हो, शेवटपर्यंत जेवढे मुक्काम आहेत ना, सकाळच्या चहाच्या टेपेला आमचं दुकान असतं. चहापासून सुरुवात करता? चहा, वडापाव, भजी सगळं काही. वा वा वा, अभिनंदन तुमचं. तर हे सगळी मंडळी आहेत आणि अशा पद्धतीनं स्टॉल्स वरती ते येत असतात. इथे तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीनं हा मेळा आहे. फार पूर्वीपासून अशा पद्धतीचे मेळे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल गावांमध्ये लागतात आणि या मेळ्यांमधला जो काही एक आनंद आहे हा आनंद अगदी बघा लहान मुलं किती छान त्यांच्या या मेळ्याचा आनंद घेत आहेत, दिसून येत आहेत. खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला या वारी सोहळ्यानिमित्तानं या संपूर्ण ठिकाणी अनुभवता येत आहे. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अखंड चालणारा हरिनामाचा जयघोष वारकरी माऊलींच्या अंगी चालण्याचं बळ देतो. संत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यामध्ये हे चित्र नित्य नियमानं दिसून आलंय. हरिनामाच्या या जयघोषात तल्लीन झालेल्या तरुण वारकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि सोहळ्यासोबत चालत असताना टाळ मृदुंगांचा गजर हा आपल्या सातत्यानं कानावरती येत असतो. तुकोबा ज्ञानोबांच्या जयघोषामध्ये वारी सोहळा, दिंड्या या मार्गक्रमण करत असतात आणि त्यामुळे त्यांना ते भानच राहत नाही की किती किलोमीटरचं अंतर आपण आज पार करून पुढे आलेलो आहोत. जवळजवळ 18-20 दिवसांचा हा सगळा प्रवास आहे. काही पालख्या महिने चालत असतात आणि त्यामुळं तो क्षीण घालवण्याकरता म्हणून भजनं होत असतात, गजर होत असतात, गवळणी होत असतात. असे अनेक प्रकार हे दिंड्यांमधून चालताना हरिनामाचा जयघोष सुरू असतो. माझ्यासोबत आत्ता बघताय तरुण मंडळी आहेत आणि हे सुद्धा या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. तुझं नाव सांग, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही किती दिवसांचा प्रवास करता? रामकृष्ण हरी. आम्ही 2008-1 मधील सेवेकरी दिंडीचे आणि गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आम्ही या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. आजचा हा प्रवास पुण्यावरनं सासवडच्या दिशेला लाखो वारकऱ्यांसोबत माऊलीचा सोहळा हा सोपान काकाच्या नगरीकडे प्रस्थान झालेला आहे आणि या सोहळ्याबद्दल काय वर्णावं तितकं कमीच आहे. आम्ही फक्त 2 ओळीमध्ये आपण तुम्हाला समजूनच जाईल. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला, माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणासी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, माऊलीच्या मुखी झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. तर अशा पद्धतीनं माऊलींचा गजर हा वारीच्या वाटेवरती सुरू असतो आणि अनेक असंख्य वारकरी दिंड्या माऊलींचा हा गजर करत विठुरायापर्यंत पोहोचत असतात. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा पुण्यातून सासवडच्या दिशेने निघते ना, तेव्हा पुण्यातील अनेक भाविक, नागरिक, तरुण कलाकार आणि महिला या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. पुण्यातून चालत सासवडपर्यंत येणाऱ्या एका महिलांच्या ग्रुपसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी.
पालखी सोहळ्यासोबत आहे आणि या वारी सोहळ्याचं यावर्षी नव्हे दरवर्षीचंच वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला लागेल की महिलांचा असणारा सहभाग. खूप मोठ्या प्रमाणात महिला वारीमध्ये सहभागी होतात, दिंड्यांमध्ये सहभागी होतात. वारी सोहळ्यात महिला असतातच, पण त्याचबरोबर स्थानिक ज्या ज्या गावातून वारी जात असते स्थानिक महिलासुद्धा सहभागी होतात. पुण्यातून जेव्हा वारी सासवडच्या दिशेने येते त्यावेळेला पुण्यातल्या अनेक जणी या आपल्या छोट्या छोट्या मंडळांच्या माध्यमातून किंवा छोटे छोटे ग्रुप करून या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. माझ्यासोबत आत्ता पुण्यातून आलेला असाच ग्रुप आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा आणि तुमच्या ग्रुपचं नाव सांगा, तुम्ही काय करता? रामकृष्ण हरी माऊली. माझं आदिती फिटनेस ग्रुप आहे आणि तो गुजरवाडी येथे आहे आणि योगाच्या आम्ही महिला आहोत. आम्ही 35 जणी आलेलो आहोत इथे. आत्ता माऊलींच्या दर्शनासाठी आम्ही पुढे जाऊन पुन्हा रिटर्न आलो की पालखी आली असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही परत आलो. काही महिला पुढे गेलेल्या आहेत. इतकं सुंदर वातावरण आहे आत्ता. म्हणजे माऊलींचा नामघोष, तुकाराम माऊली सगळ्यांचा नामघोष करत चाललेले आहेत. अजिबात इतकं ऊन आहे तरी कुणी कशाची तमा न करता पुढे चाललेले आहेत. किती वर्षांपासून तुम्ही सहभागी होता? मी गेले 15 वर्ष मी स्वतः एकटी येते, पण आता मी माझा ग्रुप घेऊन आलेली आहे. म्हणजे माझा कसा उत्साह असतो, काय तयारी कधीपासून करता? कारण तुम्ही सगळ्या एका कॉस्ट्युममध्ये दिसता. येस, आमची तयारी 8 दिवसापूर्वीच आम्ही तयारी केली आणि थोडं युनिक म्हणून एक भगवा महाराष्ट्रीयन आपला भगवा आहे म्हणून भगव्यात आम्ही वारकऱ्यांचा पण भगवाच आहे आणि शिवाजी महाराजांचा पताका आपला सगळ्याचा भगवा आहे म्हणून आम्ही भगवं घेतलं, परिधान केलं. अजून कोणी आपला अनुभव शेअर करणार आहे का? बोला. खरं तर नेहमी एसीत राहणार आम्ही, पण आता अजिबात ऊन नाही, ताण नाही, काय नाही, असं एकदम एन्जॉय करत आम्ही वारी एन्जॉय करतो खरं तर. वा वा वा. तुम्ही काय बोलणार आहात? बोला. मी दरवेळेस येते वारीला, पण आज मला एक अनुभव सुंदर खूप आला, कधीच नाही आला तो एवढ्या वर्षामध्ये. सूर्यभोवती आज पहिल्यांदा एक रिंगण बघितले. खूप सुंदर अद्भुत दर्शन झाले आज विठ्ठलाच. सूर्याभोवती रिंगण तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, आपण सगळ्यांनी अनुभवलं. सूर्याभोवती रिंगण होतं आज आणि सगळ्यांनी तो जी घटना आहे ती आपापल्या मोबाईल्समध्ये घेतलेली आहे. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला आहात. रामकृष्ण हरी. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून. अहो, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी होती तेव्हा या निमित्तानं राष्ट्रीय भारुडाकार चंदाताई तिवाडी आणि त्यांची कन्या संध्याताई तिवाडी साखी या पुण्यामध्ये भारुड सेवा करतायत. पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून या 2 पिढ्या भारुडाचा वारसा पुढे चालवत आहेत. या निमित्तानं प्रसिद्ध भारुडाकार मायलेकींसोबत गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. सूर्य उगवला आणि प्रकाश पडला, हे वाढलं तापमान, तापमान जय हरी विठ्ठल. मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत. अनेक उपक्रम पुण्यामध्ये या निमित्तानं सुरू असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पर्यावरण दिंडीचा उपक्रम आहे. आणि आत्ता माझ्यासोबत आहेत चंदाताई तिवाडी, राष्ट्रीय प्रसिद्ध भारुडकार, आणि त्यांच्या कन्या संध्या साखी. खरं तर ह्या 2 पिढ्या आहेत आणि या 2 पिढ्यांनी महाराष्ट्राला भारूड परिचित करून ठेवलं, वारसा चालवला आणि भारूड तळागाळापर्यंत नेण्यामध्ये चंदाताई तिवाडींचा फार मोठा सहभाग आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी ती परंपरा जोपासली. स्वागत आहे तुमचं दोघींचंही जय महाराष्ट्रामध्ये. रामकृष्ण हरी. चंदाताई, अनेक वर्ष लोटलेली आहेत. जनजागृतीचं काम तुम्ही या माध्यमातून केलं. जे संतांनी सांगितलं ते तुम्ही समाजापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. आत्ताच्या या घडीला काय भावना आहे? आत्ता आम्हाला गतवर्षीप्रमाणे गेली जवळजवळ 11 वर्ष झाले आम्ही पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी ही वारीमध्ये आम्ही सेवा करतो. जी वारकऱ्यांच्यापर्यंत, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांपर्यंत जे पर्यावरणाचं संतुलन ठेवायला पाहिजे, प्रदूषण आणि जीवहानी आणि घाणीमुळं आणि त्या प्लॅस्टिकमुळं आणि आपल्या काहीतरी बाहेरचं खाणं आणि हवामान या सगळ्यांची माहिती तळागाळापर्यंत गेली पाहिजे. त्यासाठी आम्ही संतांच्या वाणीतून
जे काही वाङ्मय आहे त्याच वाङ्मयाला समाजापर्यंत त्याच माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न. मागच्या वाङ्मयांमध्ये काही रेफरन्सेस मिळतात. आत्ता पर्यावरण हा वेगळा विषय आहे आणि त्या काळात तो कदाचित वेगळा होता असेल, पण त्या काळात लिहिताना असं काही लिहिलं गेलं आहे? हो, कारण त्या काळामध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न होते, उलट याच्याहून जास्त होते. आणि म्हणून संतांनी लिहिलेलं जे वाङ्मय आहे की ज्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवेती, किंवा झाड हे जगलं पाहिजे, त्याने आम्हाला श्वास मिळतो आणि हा ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत ती आपण आपल्या आजूबाजूला लावली पाहिजे. स्वच्छता अभियान आणि त्यानंतर लेख वाचवा अभियान, अशा वेगवेगळ्या अभियानांमध्ये लोकगीत आणि त्याबरोबर भारुड यासोबत मी स्थानिक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय असे अनेक कार्यक्रम करत आणि मग शेवटी HIV अवेअरनेसपर्यंत पोचले. आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ ठाणे यांच्या खांडगे मॅडमच्या संस्थेच्या वतीनं मी जवळजवळ 550 कार्यक्रम HIV अवेअरनेसचे केले. ठाणे जिल्ह्यापासून तर रायगड, त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल किंवा नगर असेल, अशा पुणे जिल्हा असेल. पुणे जिल्हा तर रेड रिबन एक्सप्रेसच्या वेळेला आम्ही खास एक प्रोग्राम अरेंज केला होता. रेल्वे स्टेशनवर त्याचं सादरीकरण केलं होतं. खूप आनंद पण मिळतो याच्यामध्ये आणि ज्या कामामध्ये आनंदही मिळतो आहे आणि लोकांना वाटल्याने आपलंही ज्ञान वाढतं आहे. पण मुलांच्या मात्र भरपूर वारकरी शिक्षण संस्था आहेत. अगदी गावागावामध्ये 2-2, 3-3 आपल्याला काय जास्तच असतील, परंतु मुलींना हे शिक्षण मिळत नाही. कारण माझी ही खंत आहे, मी लहानपणी जर का मला एखादं मुलींचं असं वारकरी शिक्षण संस्था असली असतील, मला शिकायला मिळालं असतं, तर मी नक्की अजून जास्त चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकले असते. आणि म्हणूनच आता हे ज्ञान मुलींना जास्तीत जास्त देता यावं यासाठी हे मी कार्य हातामध्ये घेतले. तुमच्या कार्याला शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालेत त्यासाठी अगदी मनापासून आभार. खरं तर ही परंपरा आहे आणि ही संस्कृती आहे, हे आपल्या समाजाला मिळालेलं एक देणं आहे आणि हे देणं अशाच पद्धतीनं पुढे पुढे वारसा हक्कानं चालत राहो, याच आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या नित्य नियमानं सहभागी होत असतात. पुण्यातल्या गुळूंचे इथून आलेली ज्योतिर्लिंग दिंडी ही सुद्धा त्यापैकीच एक आहे. गवळणी अभंग हे गात वारी आपला मार्ग सुकर करते. या दिंडी सोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव सांगा, दिंडीचं नाव सांगा. कांती गव्हाणे, राहणार रिंगणी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. दिंडी आळंदी ते पंढरपूर पायी सोहळा आहे. तरी आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नये. हे रती माईक दुःखाची जनती, नाही अंती अंती अवखान. अविनाशे करी आपुली यायचे, लावी मना पिशे गोविंदाशे. तुका म्हणे एका मरणीची सगळे, उत्तमाची उरे कीर्ती मागो. महाराज काय सांगतात, करविले तैशी केली कटकट, वाकडी तर नीट देव जाणे. तुम्ही आम्ही जाणून घेऊ शकत नाही, भगवंत आपल्याला जाणून घेऊ शकतो. हेच भगवंताची मोठी लीला आहे महाराज. गवळण घ्या, अभंग घ्या, छान. कारण आपण दिवे घाटामध्ये सगळे आहोत, तर हा प्रवास सगळ्यांना सुखकर व्हायला पाहिजे. पहिल्या मी गवळणी तू एकच नंबर, किती पाहिल्या मी गवळणी तू एकच नंबर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर, कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर, कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. किती पाहिल्या मी गवळणी तू एकच नंबर, किती पाहिल्या मी गवळणी तू एकच नंबर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. वा 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 वा. तुमच्या या सुंदर गवळणीसाठी आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरदार. आणि तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. रामकृष्ण हरी. कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी दिवे घाटातून. माऊली या पायीवारीमध्ये ना भारुडा असतील, गवळणी असतील, कीर्तनं असतील आणि या कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी समाज जागृतीचा मोठा पायंडा पाडला. या परंपरेमध्ये महाराष्ट्रातील तरुण कीर्तनकारांनी आपला वाटा उचललाय. यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे युवा महिला कीर्तनकार अर्चना दिदी साळुंखे.
वारीच्या या सोहळ्यामध्ये अर्चना दिदी आपल्या पतीसह सहभागी झाल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. आता माझ्यासोबत सुप्रसिद्ध कीर्तनकार अर्चना दिदी साळुंके आहेत आणि त्यासुद्धा या वारीमध्ये चालतायत, सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. रामकृष्ण हरी. कसा आहे अनुभव दिवेघाट चढतानाचा आणि एकूणच वारी आत्ता आहे, पालख्या दोन्ही सोबत आहेत, काय प्रतिक्रिया? वारीचा हा आनंद म्हटलं तर दिवेघाटातून आपण अनेकदा जातो, पण ज्यावेळेस वारीसोबत माऊलींसोबत जात असताना तो आनंद एकदम वेगळा आहे. आणि अगदी सहजपणे माऊलींच्या जयघोषामध्ये, माऊलींच्या नामस्मरणामध्ये ती पंढरपूरकडे जायची जी ओढ आहे, त्या ओढीमध्ये कसा हा दिवेघाट पार होतोय हे अगदी वारकऱ्यांनाही कळत नाही आणि आम्हालाही सुद्धा कळत नाही. तो आनंद जो वर्षानुवर्ष लोक या वारीची वाट बघत असतात, जसं पावसाची लोक वाट बघतात तसं माऊलीची वारी कधी निघेल, तुकोबाची वारी कधी निघेल या वारीची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. तुमचा आवाज खूप छान आहे, कीर्तनकार आहात, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांसाठी आणि वारीतल्या या तमाम लोकांसाठी अजून एखादा अभंग, गवळण वगैरे तुमच्या इच्छेने. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. वा वा वा, खूप छान. आणि तुम्ही सहभागी झालात त्यासाठी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट. खूप खूप मनापासून धन्यवाद. वारीकरी त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भक्तीसोबत पोहोचतायत, पण ही भक्ती घर बसल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर एकमेव जय महाराष्ट्र हा न्यूज चॅनल. त्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून या चॅनलचे आभारी आहे. थँक्यू सो मच. कॅमेरावर नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी दिवेघाटातून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे क्षण बघितल्यानंतर जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आपल्याला इथंच थांबायची. पण पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला आता वारी नेमकी कुठल्या टप्प्यावरती आहे आणि पालखीचा नेमका पुढचा प्रवास कुठपर्यंत आलाय हे सुद्धा मी सांगणार आहे उद्याच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.